मुलांनो, मी प्रोफेसर स्नेहा संगा फ्रॉम SPM पॉलिटेक्निक कॉलेज कुमटे. फर्स्ट चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर आपण सेकंड चॅप्टरमध्ये इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम पॉईंट पाहिलो. आता लास्ट पॉईंट आहे सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. 1947च्या वर्षी जेव्हा सेमीकंडक्टरचा शोध लागला तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन तसेच कम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये खूप इम्पॅक्ट पडला. आपल्याला माहीत आहे की मटेरियल हे दोनमध्ये क्लासिफाय होतात. एक आहे कंडक्टर आणि दुसरा आहे इन्सुलेटर. आणि सेमीकंडक्टर ह्या दोघांमधला असतो. मग आपण म्हणू शकतो की मटेरियल हे 3 ग्रुपमध्ये डिवाइड होतो. एक आहे कंडक्टर, दुसरा आहे इन्सुलेटर आणि तिसरा आहे सेमीकंडक्टर. आता कंडक्टर म्हणजे काय ते पाहूयात. द सबस्टन्सेस विच कंडक्ट electricity are called conductors. Its electrical conductivity is very high. For example, copper, silver, aluminum. Overall metals मध्ये conductivity जास्त असते. एखाद्या पदार्थामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड होतो त्याला कंडक्टर म्हणतात. आणि सेकंड आहे इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे काय? द सबस्टन्सेस विच डज नॉट conduct electricity are called insulator and its electrical conductivity is very low. For example, glass, wood, mica म्हणजे काय? अब्रक एक्सेट्रा. म्हणजे ह्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड होत नाही, त्याला इन्सुलेटर असं म्हणतात. आणि थर्ड आहे सेमीकंडक्टर. द सबस्टन्सेस हुज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लाईज बिटवीन conductors and insulator are called semiconductor. Semiconductor, its conductivity depends on temperature. For example, naturally semiconductor कुठले आहेत? जर्मेनियम आणि सिलिकॉन. आता नेक्स्ट बीट आहे 3.2 एनर्जी बँड इन सॉलिड्स. एका सिंगल आयसोलेटेड ॲटमच्या केसमध्ये, आयसोलेटेड म्हणजे काय? बॉन्डिंग नसलेला, तिथे नंबर ऑफ डिस्क्रीट एनर्जी लेवल्स असतात. सॉलिडमध्ये ॲटम्स हे 1/1 अरेंजमेंट असतो ॲज कम्पेअर टू लिक्विड आणि गॅस. तर प्रत्येक ॲटम नेबरिंग ॲटममुळे इन्फ्लुएन्स होतो. जेव्हा 2 ॲटम एकमेकांशी क्लोज असतात तिथे त्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स इंटरमिक्स होतात. नेबरिंग ॲटममुळे ते मिक्स होतात. त्यामुळे इथे नंबर ऑफ परमिसिबल एनर्जी लेवल इन्क्रीज होतात. त्यामुळे सॉलिडमध्ये सिंगल एनर्जी लेवलच्या ऐवजी सिंगल ॲटम कंबाईन होऊन एक एनर्जी लेवल तयार करतात. ह्या सेटला एनर्जी लेवलच्या ह्या सेटलाच एनर्जी बँड असं म्हणतात. तर हे जे काही बँड्स आहेत एनर्जी लेवलच्या अफेक्ट होतात एंटायर सॉलिडमध्ये. इथे सिंगल ॲटम्समध्ये नव्हे तर एंटायर ॲटम्समध्ये इम्पॅक्ट पडतो. आता आपण डायग्रामद्वारे एनर्जी बँडची स्ट्रक्चर आणि कन्सेप्ट कसं आहे ते पाहूयात. इथं आपण एनर्जी लेवल सिलिकॉन ॲटमचं पाहणार आहोत. प्रत्येक सिलिकॉन ॲटममध्ये 14 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामधले 2 इलेक्ट्रॉन्स के शेलमध्ये आढळतात आणि 8 इलेक्ट्रॉन हे एल शेलमध्ये ऑक्युपाय होतात आणि एम शेलमध्ये राहिलेले 4 इलेक्ट्रॉन. आता ह्या एम शेलमध्ये पुन्हा त्याचे सबशेल्स असतात. आपल्याला माहीत आहे 1s2, 2s2, 2p6 सबशेल्स असतात. तर 2 हे 3s मध्ये आढळतात आणि 2 हे पी शेलमध्ये आढळतात. आपल्याला माहीत आहे की पी शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन फील होतात. मग इथे पार्शली फील्ड आहे. खरं तर इथं 6 इलेक्ट्रॉन्स फील व्हायला पाहिजे. कम्प्लिटली फील लेवलला कोर लेवल असं म्हणतात आणि इलेक्ट्रॉन ह्या लेवलला फील होतात त्याला कोर इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. इथे महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट लेवलला जे असतात त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतात आणि पार्शली फील्ड आउटरमोस्ट लेवलला व्हॅलन्स लेवल म्हणतात. आता व्हॅलन्स लेवल नंतर जो नेक्स्ट लेवल असतो तो असतो कंडक्शन लेवल. हा वॅकंट असतो. सॉलिडमध्ये ॲटम्स एकमेकांशी खूप जवळ असतात. एनर्जी लेवल एस आणि पी हे इलेक्ट्रॉन वोल्टच्या ऑर्डरमध्ये असतात. EV म्हणजे काय? इलेक्ट्रॉन वोल्ट. त्यामुळे एनर्जी लेवल्स हे स्पेसमध्ये खूप क्लोज असतात. तर फर्स्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन एक बँड तयार करतो. त्या बँडला फर्स्ट एनर्जी बँड असं म्हणतात. सिमिलरली सेकंड
ऑर्बिट इलेक्ट्रॉन हे सेकंड एनर्जी बँड तयार करतात आणि तसेच बाकीचे. कम्प्लिटली फिल्ड इनर बँड नंतर एक बँड असतो, तो म्हणजे व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँडमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जेव्हा एनर्जी रिलीज होते तर तिथले इलेक्ट्रॉन्स वरती जातात, नेक्स्ट बँडकडे जातात. नेक्स्ट बँड म्हणजे कुठला? कंडक्शन बँड. आणि व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये जो गॅप असतो, जो एनर्जी गॅप असतो, त्याला फॉरबिडन गॅप असं म्हणतात. फॉरबिडन गॅप हे EGने डिनोट करतात. ह्या डायग्राममध्ये आपण एनर्जी बँड ऑफ सॉलिड पाहू शकतो. खालचा जो बँड आहे तो कम्प्लिटली फिल्ड असतो, तो इनर बँड असतो. त्याच्यानंतर व्हॅलन्स बँड हे कम्प्लिटली फिल्ड पण असू शकतो किंवा पार्शली फिल्ड पण असू शकतो. आणि त्याच्यानंतर कंडक्शन बँड हे एम्प्टी पण असू शकतो आणि पार्शली फिल्ड पण असू शकतो. आता आपण प्रत्येकाचे डेफिनेशन्स घेऊयात. फर्स्ट आहे एनर्जी बँड. एनर्जी बँड म्हणजे काय? द एनर्जी लेवल ऑफ ऑल इलेक्ट्रॉन्स in a particular orbit of an atom is called its energy band. एका ॲटमच्या ऑर्बिटमध्ये प्रत्येक इलेक्ट्रॉन्सच्या एनर्जी लेवलला एनर्जी बँड असं म्हणतात, किंवा एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनच्या रेंजला एनर्जी बँड असं म्हणतात. नेक्स्ट आहे व्हॅलन्स बँड. द बँड ऑफ एनर्जी ऑक्युपाइड बाय द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज कॉल्ड व्हॅलन्स बँड. ह्या एनर्जी बँडमध्ये आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दिसतात आणि ह्यालाच हायेस्ट एनर्जी बँड असंही म्हणतात. व्हॅलन्स बँड हे पार्शली किंवा कम्प्लिटली फिल्ड पण असू शकतात. आता नेक्स्ट आहे कंडक्शन बँड. कंडक्शन बँड म्हणजे काय? द बँड ऑफ एनर्जी ऑक्युपाइड बाय अ फ्री इलेक्ट्रॉन्स. अगोदर व्हॅलन्स बँडमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन होते, आता इथे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. कंडक्शन बँडमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि ह्याला लोएस्ट अनफिल्ड एनर्जी बँड असंही म्हणतात. हे एम्प्टी किंवा पार्शली फिल्ड इलेक्ट्रॉन्स असतात. चौथा आहे फॉरबिडन एनर्जी गॅप. द एनर्जी गॅप बिटवीन द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज कॉल्ड फॉरबिडन एनर्जी गॅप ऑर फॉरबिडन बँड. फॉरबिडन एनर्जी बँड म्हणजेच काय? डिफरन्स बिटवीन एनर्जीज ऑफ बॉटम कंडक्शन बँड म्हणजेच EC आणि टॉप व्हॅलन्स बँड म्हणजेच काय? EV. म्हणून आपण इक्वेशन लिहू शकतो की EG इज इक्वल टू EC मायनस EV. आता आपण बीट नंबर 3.3ला जाऊ. एनर्जी बँड्स इन कंडक्टर्स, इन्सुलेटर्स अँड सेमीकंडक्टर्स. त्यातला पहिला इन्सुलेटर. फॉर इन्सुलेटर द फॉरबिडन गॅप इज मोर, हेन्स द जम्पिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड इज नॉट पॉसिबल. त्यामुळे फॉरबिडन गॅप इथे जास्त असतो. सेकंड आहे सेमीकंडक्टर. द फॉरबिडन गॅप इज द मॉडरेट, हेन्स द जम्पिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड इज पॉसिबल वेन द एनर्जी इक्वल टू द फॉरबिडन गॅप. आणि थर्ड आहे कंडक्टर. द फॉरबिडन गॅप इज नेग्लिजिबल, हेन्स द जम्पिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड इज इझी. लिटिल अमाऊंट ऑफ एनर्जी इज सफिशियंट टू प्रमोट द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड. म्हणजेच काय? आता आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. इन्सुलेटरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स खूप कमी असतात, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स हे फ्लो होत नाहीत. फॉर एक्झाम्पल ग्लास, वूड, मायका ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे टाईटली बॉन्ड असतात आणि व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स हे फुल्ली फिल्ड असतात, पण कंडक्शन बँडमध्ये एम्प्टी असतो. इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत नाहीत. व्हॅलन्स बँडपासून ते कंडक्शन बँडपर्यंत ते मूव्ह होऊ शकत नाहीत. मग इथे एनर्जी गॅप हे लार्ज असतो. किती? EG म्हणजे एनर्जी गॅप इज मोर दॅन 5 इलेक्ट्रॉन वोल्ट. तर ह्या केसमध्ये इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी हे खूप स्मॉल असतो. नेक्स्ट आहे सेमीकंडक्टर. द सबस्टन्स हुज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लाईज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर आर कॉल्ड सेमीकंडक्टर. फॉर एक्झाम्पल नॅचरली काय आहेत? जर्मेनियम आणि सिलिकॉन हे एक्झाम्पल आहेत सेमीकंडक्टरचे. सेमीकंडक्टरमध्ये व्हॅलन्स बँड हे कम्प्लिटली फिल्ड असून लगतच कंडक्शन बँड असल्यामुळे इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँडपासून ते कंडक्शन बँडकडे मूव्ह होतात. जर्मेनियमचा बँड गॅप आहे 0.7 इलेक्ट्रॉन वोल्ट आणि सिलिकॉनचा आहे 1.1 इलेक्ट्रॉन वोल्ट रिस्पेक्टिवली.
म्हणजेच एनर्जी बँड व्हॅलन्स बँडपासून ते कंडक्शन बँड हे खूप कमी आहे, स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू इन्सुलेटर. थर्ड आहे कंडक्टर. द सबस्टन्सेस विच कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड कंडक्टर. फॉर एक्झाम्पल कॉपर, ॲल्युमिनियम, सिल्वर एक्सेट्रा. तर एनर्जी बँड डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता की व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड हे एकमेकांशी ओव्हरलॅप होतात, कारण इकडे फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे फॉरबिडन एनर्जी गॅप इथं आपल्याला दिसत नाही. ह्या केसमध्ये आपल्याला फॉरबिडन गॅप दिसत नाही. ह्याच्यामध्ये व्हॅलन्स बँड हे पार्शियली एम्प्टी असतो आणि कंडक्शन बँड हे पार्शियली फिल्ड असतो. मग आता आपण ह्या तिन्हीमधला फरक बघूयात. डिस्टिंग्विश बिटवीन कंडक्टर्स, इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर्स ऑन द बेसिस ऑफ एनर्जी बँड. फर्स्ट, देर इज नो बँड गॅप इन कंडक्टर्स अँड इन्सुलेटरमध्ये बँड गॅप इज लार्ज आणि सेमीकंडक्टरमध्ये बँड गॅप हे खूप स्मॉल असतो. तसेच सेकंड पॉईंट बघूया आपण. कंडक्टिव्हिटी इज व्हेरी हाय इन कंडक्टर आणि इन्सुलेटरमध्ये कंडक्टिव्हिटी हे खूप लो असतो आणि सेमीकंडक्टरमध्ये कंडक्टिव्हिटी लाईज बिटवीन दी कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. थर्ड डिस्टिंग्विश बिटवीन आपण डायग्राम थ्रू पण दाखवू शकतो. एनर्जी गॅप हे कंडक्टरमध्ये ओव्हरलॅप होत असताना आणि इन्सुलेटरमध्ये एनर्जी गॅप हे आपण लार्ज दाखवू शकतो आणि सेमीकंडक्टरमध्ये आपण मीडियम दाखवू शकतो. फोर्थ पॉईंट आहे व्हॅलन्स बँड मे बी पार्शियली एम्प्टी आणि इन्सुलेटरमध्ये व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड आणि सेमीकंडक्टरमध्ये व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड. तसेच कंडक्शन बँडबद्दल आपण लिहूयात. फिफ्थ पॉईंट, कंडक्शन बँड मे बी पार्शियली फिल्ड इन कंडक्टर्स अँड कंडक्शन बँड इज एम्प्टी इन इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टरमध्ये कंडक्शन बँड इज नियरली एम्प्टी. एक्झाम्पल्स बघूयात आपण तिघांचे. कंडक्टरचं एक्झाम्पल काय आहे? कॉपर आणि ॲल्युमिनियम आणि इन्सुलेटरचं वूड आणि मायका किंवा ग्लास आणि सेमीकंडक्टरचं सिलिकॉन आणि जर्मेनियम. आणि सातवा पॉईंट आपण टेम्परेचरच्या रिलेटेड लिहू शकतो. टेम्परेचर इन्क्रीजेस, कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस इन कंडक्टर्स अँड इन इन्सुलेटर्स ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस द कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस आणि सेमीकंडक्टरमध्ये ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. आठवा पॉईंट आपण करंट फ्लोवरती लिहू शकतो. किती अमाऊंट ऑफ करंट फ्लो होऊ शकतो. तर कंडक्टरमध्ये करंट फ्लोज ड्यू टू दी फ्री इलेक्ट्रॉन्स बट लार्ज, हायली करंट इथं फ्लो होतो. आणि इन्सुलेटरमध्ये करंट फ्लोज ड्यू टू द इलेक्ट्रॉन्स बट स्मॉल, इथं करंट खूप कमी अमाऊंटमध्ये फ्लो होतो. आणि सेमीकंडक्टरमध्ये करंट फ्लोज ड्यू टू दी फ्री इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. सोपं आहे ना इथंपर्यंत? नेक्स्ट बीटला आपण क्लासिफिकेशन ऑफ सेमीकंडक्टर्स पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.